दरम्यान लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची घोषणा या अधिवेशनात करणार की नाही, आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला हा सवाल विचारलाय। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, मुख्यमंत्री निर्णय घेतील। रोहित पवारांच्या या प्रश्नावर मंत्री आदिती तटकरे यांनी हे उत्तर दिलंय। इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की 1500 रुपयाचा आम्ही 2100 रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं, तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही, असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावं। आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार। निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते, त्यानंतर निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये। पण किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत, त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये। फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात। त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही। 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीने अफवांच्या इथून आलेला आहे। हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही